एक वर्षाला स्विच पाहिजे, काही जण प्रत्येक 2 वर्षाला स्विच करतात. सो प्रत्येक टीममध्ये एक साप असतो, साप. बरोबर. काय सांगाल त्याबद्दल, कसं आयडेंटिफाय करायचं सापाला? प्रमोशन मिळावं म्हणून खूप जण काही वेगळे टिप्स वापरतात. हां, ते शब्द वगैरे आपण नाही यूज करणार. मुलं काय करतात की टीममध्येच मॅनेजरची गॉसिप वगैरे करणार. गॉसिप इन द सेन्स की रॉंग थिंग्स किंवा बॅड थिंग्स. यार मला हा मॅनेजर माझ्यासोबत चांगला वागत नाही, दुसऱ्यासोबत चांगला वाटतोय, किंवा मग त्या मुलीसोबत चांगला वाटतोय, किंवा ह्या मुलासोबत चांगला वागतोय मॅनेजर, डिफरंट जेंडरसोबत. राईट, अगेन आय एम नॉट ब्लेमिंग, बट ऐकलं आहे मी हे. त्यामुळं गॉसिप टाळा. जास्त सॅलरी, मी त्याच्यापेक्षा जास्त काम करते मॅनेजरपेक्षा, मग मला सॅलरी का कमी आहे, हा याचा इम्पॅक्ट नंतर होतो, ॲक्च्युली होतो. कारण की असं नाही की सगळेच जण गॉसिप करणार. तुमची कोणी गोष्ट ऐकली ते मॅनेजरला जाऊन सांगणार, कारण की त्याला पण प्रमोशन हवं आहे ना अगेन. बट या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे ट्राय करा हे गॉसिप वगैरे टाळायचं. माझे मॅनेजर मला मायक्रो मॅनेजमेंट करतात. मी किती वाजता जातो, किती वाजता हे करतो, सगळं मायक्रो मॅनेजमेंट होते पूर्ण ऑफिसमध्ये. त्याला कसं मॅनेज करायचं? चांगली लाईफस्टाईल हवी, म्हणजे आपल्या आईवडिलांना किंवा पॅरेंट्सला किंवा जे पण आपलं लाईफ पार्टनर आहे, ज्यासोबत आपण लग्न करणार आहे, किंवा त्यांच्यासोबत चांगलं आयुष्य जगायचं. परत नंतर प्राईस टॅग पाहायची वेळ नाही आली पाहिजे कुठलीही गोष्ट घ्यायच्या वेळेस. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सेकंड पार्टमध्ये. परत एकदा आपल्यासोबत आहेत अनिकेत सर, जे आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन त्यांनी फर्स्ट पार्टमध्ये दिली आहे, जसं की रिझ्यूम बिल्डिंग किंवा मग खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत. तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच चेकआउट करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सो सर, जसं की आपला फर्स्ट पार्ट झाला, त्यानंतर सेकंड पार्ट मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की IT मध्ये गेल्यानंतर सर्वाईव्ह कसं करायचं. बेसिक क्वेश्चन आहे, पण खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे की मॅनेजर बरोबरचं रिलेशन असेल किंवा मग कलिग्स बरोबर कसं रिलेशन ठेवावं. त्यानंतर मग साईड हसल असली पाहिजे का, काही सेकंड इन्कम सोर्स असली पाहिजे का, खूप साऱ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल मला वाटतं सुरुवात ह्याहून करावी की कॉर्पोरेट लाईफचं माइंडसेट कसं असलं पाहिजे. राईट. आता तुम्ही कॉर्पोरेट, आता ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहेत, प्रत्येक नाण्याचे दोन बाजू असतातच. राईट. त्यामुळं जर तुम्हाला IT मध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल आहात, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. ऑब्व्हियसली वर्क लाईफ बॅलन्स बऱ्याचशा कंपनीमध्ये आहे, सर्व्हिस बेसमध्ये आहे, प्रोडक्ट बेसमध्ये पण आहे, बट बऱ्याचशा कंपनीमध्ये नाही. कारण की जर तुम्ही स्टार्टअपमध्ये जॉईन करताय तर तिथं ॲक्च्युली वर्क लाईफ बॅलन्स नसतो. जर फ्लेक्झिबल टायमिंग पण म्हटलं, जसं मी आपण फर्स्ट माथमध्ये डिस्कस केलं, जर फ्लेक्झिबल टायमिंग आहे, कोणी जर तुम्हाला म्हटलं की 10ला यायचे, 5ला घरी जायचे, तुम्ही 10ला तर येणार पण 5ला घरी नाही जाणार, म्हणजे पुढं मागं होऊन जातं. आहेत बऱ्याचशा कंपन्या चांगल्या आहेत ज्यांचा वर्क लाईफ बॅलन्स खूप टॉप नॉच आहे. ते जनरली पीपल फर्स्ट सेक्शन आहेत. बऱ्याचशा कंपनीज पण आहेत ज्या ई-कॉमर्स वेबसाईट आहेत, मी नाव नाही घेणार, बट त्या बऱ्याचशा चांगल्या आहेत, त्यांचं कल्चर पण चांगलं आहे. बट माइंडसेट हाच ठेवा, तुम्हाला लेट काम करावं लागेल, तुम्हाला क्लायंटसोबत कम्युनिकेशन चांगलं ठेवावं लागेल. जर इंग्लिश चांगलं नाही, तुम्हाला इंग्लिश शिकावं लागेल, कम्युनिकेशनवर फोकस करावं लागेल, टीम बिल्डिंग करावी लागेल. जरी तुम्ही टीम प्लेअर नसताल, एक IC कॉन्ट्रीब्युटर आहात, बट तुम्हाला टीमसोबत काम करावं लागेल, कारण की इट्स अप टू यू अँड युअर टीम की प्रोजेक्ट कधी कंप्लीट करणार आहे तुम्ही. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. वर्क लाईफ बॅलन्स किंवा पॉझिटिव्ह कसं थिंकिंग आहे तुमचं, या सगळ्या गोष्टीसोबत. आणि स्टार्टिंगला सॅलरी कमी भेटेल जरी तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात. तुम्ही बरेच जण काय करतात, 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे, यार माझ्या मित्राला 20 लाखाचं पॅकेज आहे आणि मला तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला लेट्स से 15 लाखाचं आहे किंवा 10 लाखाचं पॅकेज आहे, माझ्यापेक्षा तो जास्त कमवतोय. बट द थिंग इज, कारण मी बऱ्याच जणांना विचारलं आहे, ऑब्व्हियसली आता आपण जेव्हा मित्रांसोबत बोलतो किंवा कलिगसोबत आमचं डिस्कशन होतंच या गोष्टींबद्दल, हे विचार नका करू तो जास्त कमवतो, हे विचार का तुम्ही काम कुठल्या टूलवर आहे. तुम्ही जेव्हा नेक्स्ट विशला जाताय, लेट्स तुम्ही पायथॉनवर काम करताय आणि तो जर पॉवर BI वर करतोय, तुमच्या नेक्स्ट विशला तुम्ही जर AI/ML जर शिकलात, ऑब्व्हियसली तुम्ही 100% सॅलरी घेऊ शकता, 15वरून डायरेक्ट 30वर जाऊ शकता. बरोबर. आणि जो सध्या 20 लाख कमवतोय, तो प्रॉब्ली नेक्स्ट विशला जर त्याला काउंटर नाही आली किंवा त्याचा इंटरव्ह्यू चांगला गेलाय बऱ्या पद्धतीने, त्याला 25 भेटू शकतं. दॅट्स फाईन. बट असं विचार न करू की तो जास्त कमवतोय मग तुम्ही काउंटर पण देऊ शकता. इट्स अप टू यू की तुम्ही निगोशिएट कसं करताय, तुम्ही टूल्स कुठले शिकताय. आणि बऱ्याच जणांचं हे माइंडसेट असतं की एकदा कॉर्पोरेट मला आलं, मला शिकायची काहीच गरज नाही. मी कॉर्पोरेटमध्ये एकदा उतरलो, आपणच राजा आहे, आपणच कामला जाणार, पैसे तर महिन्याला चालू आहेत, असं कधीच नाही. तुम्ही जोपर्यंत दररोज इन अ वे की महिन्याला स्किल अपग्रेड करत नाही, कारण की आता मिनिटाला टेक्नॉलॉजीज बदलत आहेत. AI आले, ChatGPT आले, बार्ड आले, जेमिनी आले, बरेचसे टूल्स पण आलेत. ले ऑफ पण का बरं चाललेत, AI मुळं. रिप्लेस आता सध्या मायक्रोसॉफ्टने का 10-20 हजार त्यांचे ले ऑफ केले. इंटेल आहे, डेल आहे, यांनी आता त्यांची TCSनी, इन्फोसिसनी पण केली सध्या त्यांची 2%. राईट. बरोबर. का होतंय AI मुळं.
त्यामुळं ट्राय करा, नवीन अपग्रेड करायचं, स्किल शिका, माइंडसेट हा राहू द्या, ऑलवेज लर्निंग, आय विल ऑलवेज लर्न न्यू थिंग्स. हा माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. मी आत्ता पण आता माझा रुटीन तोच आहे. ऑफिसमधून आलं पॉडकास्ट पाहणं किंवा साईड हसल्सवर काम करणं, बिझनेसवर काम करणं किंवा कॉन्टेंट क्रिएशनवर किंवा नवीन टेक्नॉलॉजीज टूल शिकणं, हा माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे की काहीतरी करायचं लाईफमध्ये, बसून नाही राहायचं. दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो ना आता कॉर्पोरेट लाईफ बनलं की मग त्यामध्ये आलं की प्रत्येक 6 महिन्याला स्विच करायचं, प्रत्येक 1 वर्षाला स्विच पाहिजे, काही जण प्रत्येक 2 वर्षाला स्विच करतात. तुम्हाला 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज अ वर्किंग प्रोफेशनल, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये लागलाय, तुम्हाला तिथं 1-1.5-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आलाय, बट तुमची ग्रोथ स्टेडी आहे. तुम्हाला कळून जातं मी नवीन टूल शिकत नाहीये किंवा मला प्रोजेक्ट तेच प्रोजेक्ट येतात, लूप चाललाय, सेम लूप माझ्या. आता ऑब्व्हियसली तुम्हाला जर सॅलरी जास्त पाहिजे नेक्स्ट हाईकच्या वेळेस, तुम्हाला चांगल्या प्रोजेक्टवर काम करावं लागेल, तुम्हाला चांगल्या टूलवर शिकावं लागेल. समोरची कंपनी जेव्हा तुमच्या इंटरव्ह्यूला येते ती काय विचारणार, तुम्ही कशावर काम केलंय. तुम्ही जर फक्त सांगितलं की आय वॉज वर्किंग ऑन ओनली SQL प्रॉब्ली सिन्स 2022 till 25, एकच टूलवर काम केलंय, मग समोरच्या कंपनीला हे पण मागू शकत नाही की 50% हाईक पाहिजे मला. कशावरून तुम्ही हाईक जस्टिफायच नाही होणार ना. त्यामुळे ट्राय इन अ वे की ऑलवेज ट्राय टू लर्न न्यू थिंग्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. प्रमोशन सांगण्याच्या आधी तुमचा जो आधीचा प्रश्न होता की स्विच केलं पाहिजे की 2 वर्षांना, होचं तर उत्तर दिलं जर तुम्हाला एक्सपिरियन्स भेटत नाही. आता नाही कधी, जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये आहात, तुम्हाला ते अपग्रेड चांगलं आहे, त्या कंपनीची ग्रोथ चांगली होती, लेट्स तुम्ही एखादा स्टार्टअप चालू केलंय, तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 3 वर्ष आधीचं स्टार्टअप आहे, लाईक त्याचं लेट्स इन्सेप्शन 3 वर्ष आधी आहे आणि 2 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, त्या कंपनीचा ग्रोथ पहा तुम्ही लास्ट 3 वर्षापासून ती कशी ग्रो होतीये. जर तुम्ही फाउंडिंग मेंबर आहात, म्हणजे काय, स्टार्टिंगला जर तुम्ही जॉईन केलंय, ऑब्व्हियसली तुम्हाला ESOPs भेटतील, स्टॉक्स पण भेटतील, बरोबर. त्याचं फॉर द नेक्स्ट 5 years तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. जर तुम्ही आता स्विच केलं, त्याचा जो लॉक इन पिरियड आहे तो तुम्हाला घेता नाही येणार. स्टॉक्स कारण की फॉर द नेक्स्ट 4 years साठी असतात. मायक्रोसॉफ्ट 40-50 लाख का देतं पॅकेज, असं थोडी की 50 लाख डिवाइड बाय 12 लगेच किती आलं, 12-48, 4 लाख 5 लाख पॅकेज, असं कधीच नाही. त्याच्यामध्ये स्टॉक्स असतात, ESOPs असतात, त्यांचं बेस पॅकेज 17-18-20 लाख असतं. बाकीचे 30-40 लाख ते ESOPs असतात किंवा स्टॉक्स, जे की तुम्ही नेक्स्ट 4 years काढू शकता, ते पण 20-25% दर वर्षाला. आणि त्याच्या आधीच जर तुम्ही स्विच केलंय तर काय उपयोग नाही. त्यामुळं कधी स्विच नाही करायचं. जर तुम्ही स्टार्टअप जॉईन केले, ग्रोथ चांगली आहे, लर्निंग चांगलं आहे, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, पेमेंट पण चांगलं आहे, तर यू कॅन नॉट स्विच. दर 6 महिन्याला जे स्विच करतात किंवा दर 1 वर्षाला जे स्विच करतात, काय सांगाल त्याबद्दल? दर 6 महिन्यात स्टार्टिंगला मिस केले. म्हणजे काय, मी ॲज अ फ्रेशर लागलो होतो, ऑब्व्हियसली तेव्हा सिच्युएशन पण ती होती, ले ऑफ्स होते. इवन आय हॅव सीन द ले ऑफ्स 2 times. त्यामुळं ले ऑफ झाले, दॅट इज फाईन, यू कॅन स्विच. आणि अपफ्रंटली बऱ्याच जणांना काय होतं, ले ऑफ झाले तर समोरच्याला काय सांगणार, त्यांना पण माहिती समोरच्या कंपनीला की ले ऑफ झाले आहेत. बी ऑनेस्ट, जरी ले ऑफ झालाय, बी ऑनेस्ट की बिकॉज ऑफ दीज रिझन्स दे डिसॉल्ट ऑल आवर टीम अँड दॅट्स वाय आय एम अप्लाइंग फॉर अ डिफरंट कंपनी. आणि जर तुम्हाला 6 महिन्यात खरंच अप्लाय करायचंय, ले ऑफ जरी नाही झाला तरी पण काय सांगणार, I was hired for a different role. Let's say I was hired for, or probably they hired me for a business analyst role. But the work that I'm doing right now, or let's say they hired me for a software developer role. But the work that I'm doing right now is of a testing. I'm just testing the projects. I'm not developing anything, which is not adding any value in my professional resume or probably in my personal skills. That's why I'm looking forward to learn new skills, to upgrade myself. And this is the reason I'm switching the company in just 6 months. पॉझिटिव्हली उत्तर देताय तुम्ही. असं नाही सांगायची की मला 5 लाखाचं आहे, मला 10 लाख पाहिजेत म्हणून स्विच करतोय. नाही, काही गरज नाही. आणि प्रमोशन बद्दल आपण बोलत होतो, काय असे टिप्स आहेत की प्रमोशन मिळावं म्हणून खूप जण काही वेगळे टिप्स वापरतात. हा, ते शब्द वगैरे आपण नाही यूज करणार. बट प्रमोशनचं काय ॲक्च्युली ना, ऑब्व्हियसली आता एखादी कंपनी जर लॉसमध्ये चालली, प्रमोशन नाही करणार आहे. एखादी कंपनी जर चांगली चालली, अप्रेझल पिरियड आपण ज्याला म्हणतो सगळ्यांचा होतो, 5%, 10%, 15% अप्रेझल, दॅट इज फाईन. बट प्रमोशन, आता तुम्हाला प्रमोशन कुठल्या वेने हवे, पोझिशनमध्ये प्रमोशन हवे की सॅलरीमध्ये प्रमोशन हवे, हे 2 फॅक्टर असतात. बरोबर. कन्सिडरिंग, आता असं कधीच नसतं की तुमचं जर पोझिशननी प्रमोशन झालं म्हणजे तुम्ही बिझनेस अनालिस्टवरून सिनियर बिझनेस अनालिस्टला गेले, तर तुमचं पॅकेज डायरेक्ट 5-10 वाढणार आहे, असं नाही होत. थोडंसं वाढणार किंवा स्टेबल पण राहतं. त्यामुळं तुमचा गोल सेट पाहिजे. प्रमोशन तुम्हाला कुठल्या बाबतीत हवंय, आयदर पोझिशन की सॅलरी, दोन्ही, दॅट इज फाईन. मग तुम्ही निगोशिएट करणार मॅनेजर सोबत. पण ते करण्यासाठी प्रमोशन कसं करणार, प्रमोशनसाठी काय केलं पाहिजे, ट्राय टू शो युअर फेस ऑफनली. म्हणजे काय, आता हे याचा अर्थ नाही की ऑफिसला दररोज येतोय, मग प्रेझेंटी लावतोय, मॅनेजर समोर जातोय, डझंट मॅटर. तुम्ही काम कसं करताय, शो इन द सेन्स की
तुम्ही कॉन्फिडंट किती आहात तुमच्या कामाबद्दल, तुम्ही इनिशिएट किती करताय प्रोजेक्टला. कोणी जर विचारलं तुमच्या टीममध्ये किंवा हू वुड लव्ह टू डू दिस प्रोजेक्ट किंवा याच्यावर काय टूल्स आहेत का नवीन, इनिशिएट करा, पुढं जा, म्हणजे स्वतःहून पुढे जा. कोणी सांगते म्हणून नका जाऊ, जायचंय म्हणून. म्हणजे ते काय पाहतात की तुम्ही किती इंटरेस्टिंगली हे काम करताय, किती व्हॅल्यू ऍड करताय, लूप होल्स किती फाइंड आउट करताय, ग्रोथ रेट कसा फाइंड आउट करताय किंवा किती हेल्प करताय, रिलेशन्स कसं आहे मॅनेजरसोबत, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. भांडणं नाही करायचे. इथं आपले ते गल्लीतले गणपती मंडळ नाहीत की वर्गणी नाही दिली म्हणून लगेच हे केलं. त्यामुळे ट्राय टू ॲक्च्युली फोकस मोर ऑन बिल्डिंग द गुड रिलेशनशिप विथ युअर मॅनेजर. जसं काही मी म्हटलं, मग आता तुम्हाला जर रिलेशनशिप फाइंड आउट करायचं, सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये तुम्ही किती इनिशिएट करताय प्रमोशनसाठी, राईट. मग आता बरेचसे मुलं काय करतात की टीममध्येच मॅनेजरची गॉसिप वगैरे करणार. गॉसिप इन द सेन्स की रॉंग थिंग्स किंवा बॅड थिंग्स. यार मला हा मॅनेजर माझ्यासोबत चांगला वागत नाही, दुसऱ्यासोबत चांगला वाटतोय, किंवा मग त्या मुलीसोबत चांगला वाटतोय, किंवा ह्या मुलासोबत चांगला वागतोय मॅनेजर, डिफरंट जेंडरसोबत, राईट. अगेन आय एम नॉट ब्लेमिंग, बट ऐकलंय मी हे. त्यामुळे गॉसिप टाळा. प्रोफेशनली दॅट इज फाईन, इनफॉर्मली नॉट गुड. म्हणजे काय, तुम्ही त्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलताय किंवा त्याच्या घरच्यांबद्दल किंवा सॅलरीबद्दल, त्याला जास्त सॅलरी, मी त्याच्यापेक्षा जास्त काम करतोय मॅनेजरपेक्षा, मग मला सॅलरी का कमी आहे, हा याचा इम्पॅक्ट नंतर होतो, ॲक्च्युली होतो. कारण की असं नाही की सगळेच जण गॉसिप करणार, तुमची कोणी गोष्ट ऐकली ते मॅनेजरला जाऊन सांगणार, कारण की त्याला पण प्रमोशन हवंय ना अगेन. बट ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे ट्राय करा हे गॉसिप वगैरे टाळायचं. ओके, जसं की आपण मॅनेजरबद्दल जास्त बोलतोय, सो मॅनेजर सोबतचं रिलेशन कसं असलं पाहिजे? म्हणजे आपण म्हणतो ना फ्रेंडली असलं पाहिजे की एक मर्यादा असली पाहिजे, कसं असलं पाहिजे रिलेशन? बॅलन्स्ड, फ्रेंडली पण नाही आणि फॉर्मली पण नाही, एक बॅलन्स्ड असलं पाहिजे. बॅलन्स म्हणजे काय, तुम्ही फक्त जर प्रोफेशनली वागताय तर तुम्हाला लिव्हला जर अप्लाय करायचं आहे, तुम्हाला कुठं बाहेर जायचं आहे, आणि जर त्या सिच्युएशनला अशा काही गोष्टी असतात, प्रोजेक्ट्स आलाय किंवा या सगळ्या गोष्टी आल्यात, प्रोफेशनली जर तुम्ही गेलात तर तो पण डिनाय करणार. त्यामुळे ट्राय करा, दोन्ही पण ठेवा, फ्रेंडली पण ठेवा, फॉर्मली पण ठेवा. म्हणजे काय, बॅलन्स लाईफ होऊन जातं सगळं. मग तुम्ही चेष्टा मस्करी पण करू शकता, जास्त पण नाही, हातात हात घालूनच नाही फिरायचं जर डिफरंट जेंडर असेल तर. बट बॅलन्स ठेवा प्रोफेशनली कामामध्ये, किंवा मग तुमचं काम त्याला सांगा की तुम्ही काय करताय ॲक्च्युली. दर दिवसाचे रिपोर्ट त्याला देत राहा. आपण ज्याला DSM कॉल म्हणतो किंवा डेली स्क्रम कॉल, बऱ्याचशा जणांचे चालू पण असतात. ते काय असतात, दररोज तुम्ही काय करताय. बरोबर. जरी कॉल नाही येत तरी ट्राय टू शेअर ऑल द थिंग्स ऑर ऑल द टास्क दॅट यू गाईज आर वर्किंग राईट नाऊ. ट्राय टू शेअर द टास्क, ट्राय टू शेअर द प्रॉब्लेम मीटिंग्स दॅट यू हॅव डन सो फार विथ युअर कलिग्स, विथ युअर स्टेक होल्डर्स, विथ युअर VPs ऑर डायरेक्टर्स, एनिथिंग. म्हणजे काय होईल, त्याला वाटेल की हा स्वतःहून येतोय माझ्याकडे सांगायला, इनिशिएट करतोय, काय काम केलंय. वेट नाही करत की मी त्याला विचारणार आणि मग तुम्हाला सांगणार व्हॉट इज द स्टेटस. हा, व्हॉट इज द स्टेटस. हा, ते व्हॉट्सअपला, मग इकडं टीम्सवरती अवेलेबल, इन अ डे, किंवा मग लंच, हे सगळे स्टेटस ते वेगळे. आपण कसं करतोय हे स्टेटस देणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, अजून एक पार्टीबद्दल तुम्ही बोलत होते. हां, राईट. सो द पार्टी इन द सेन्स की, अच्छा आता काय करणार का, जो टॉपिक होता आपला गॉसिपचा, गॉसिप ऑफिसमध्ये पण वेगळी असते. तुम्ही जर पार्टीला गेलाय तिथं गॉसिप जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे तुम्ही पार्टीला गेले, सगळे ऑब्वियसली आता बरेच जण ड्रिंक पण करतात किंवा नाही करत, दॅट इज फाईन, देअर चॉईस, राईट. बरं, तुम्ही पार्टीला गेला तर ट्राय टू अवॉइड सच थिंग, कारण की ड्रिंक केल्यानंतर काय बोलणार ते आपल्याला कळत नाही, समोरच्याला कळत नाही. बट तिथं असं कोणीतरी असतो की मॅनेजर पण जर ड्रिंक नाही, तुम्ही ड्रिंक घेत, त्याला समोर त्याच्याबद्दल काही बोलले, त्याचा इम्पॅक्ट बॅकएंडला होतो ऑफिसमध्ये. तिथं मॅनेजर तुम्हाला काहीच नाही म्हणणार की का बोलला, ऑब्वियस सगळे एन्जॉय करतात, डान्स करतात, पार्टी चालू आहे, दॅट इज फाईन. बट ह्या सगळ्या गोष्टी तिथं टाळा, कारण की इम्पॅक्ट प्रोफेशनली होईल, इनफॉर्मली नाही होणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्या टाळत जा. तर आता मी जसं म्हटलं गॉसिप वगैरे पार्टीमध्ये, तर एक किस्सा आहे. मी कुठल्या कंपनीमध्ये होतो, काही नाव होतं ते नाही सांगणार, आणि माझ्या मित्रासोबत पण हा ऑलरेडी किस्सा झाला आहे. तो नॉर्थ साईडला आहे एकदा. तर त्याचं काय, मी माझाच किस्सा सांगतो. मी एका कंपनीमध्ये होतो जॉबला. आमची ऑफिस पार्टी, ऑब्वियसली काहींची 3 क्वार्टरली ऑफिस पार्टी होतात किंवा 6 महिन्यांत होतात. आमची ऑफिस पार्टी होती, चालू होती, सगळे जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर सगळे ड्रिंक वगैरे, डान्स वगैरे करणार होते. एका व्यक्तीने एवढं ड्रिंक केलं होतं, म्हणजे आपण कसं चड्डी दोस्त म्हणतो ना आपण, तसं तो मॅनेजर सोबत करत होता. म्हणजे त्याला हाणणार, चेष्टा मस्करी करणार, ड्रिंकिंग चालू आहे, तोंडावर काही फेकतंय, स्प्रे वगैरे आपण जे म्हणतो बलून स्प्रे किंवा पेपर स्प्रे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं लिटरली चालू होतं. याचा इम्पॅक्ट त्याला प्रोफेशनली झाला नंतर. म्हणजे ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि माझ्या मित्रासोबत पण झाले. तिथं त्यांची ऑफिस पार्टी चालू होती. एका मित्रांनी, ऑफिसच्या कलिगनी, तिथं बाउन्सर वगैरे असतात पार्टीमध्ये, मग त्यांच्यासोबत धिंगाणा केला, मॅनेजरला पण घेऊन गेला. मग तिथे त्यांची हाणामारी झाली. मग त्याचा इम्पॅक्ट त्याला प्रोफेशनली झाला ऑफिसमध्ये, त्याच्या सॅलरी हाईकमध्ये, किंवा मग त्यांचं ले ऑफ पण झाल्या, सगळ्या गोष्टी होतात, झालेल्या पण आहेत. त्यामुळे हे किस्से टाळा, एन्जॉयमेंट करा,
बट थोडं लिमिट घेऊन किंवा तुमचे जे बाउंड्रीज असतात त्या फाइंड आउट करून. आणि ह्याच्यामध्ये एक मी बघितलं ना की समजा तुम्ही जसं सांगितलं ना की आपण इनिशिएट केलं पाहिजे. सो असं होतं जनरली की समजा मीच सगळं करतोय की मग येस मी करतो सगळं मी करतो, मग ते त्यालाच सगळं काम दिलं जातं. हां म्हणजे आय टी मध्ये एक आहे की समजा तुम्ही जर स्वतःहून पुढे आले की येस मी करतो, मग ते प्रत्येक काम तुम्हालाच दिलं जातं. राईट. सो हे कसं डील करायचं की कारण की असं होतं की मग एखाद्यावरच खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी दिले जातात आणि बाकीचे सगळे फक्त बसतात निवांत डेस्कवरती, हां. काहींचं कॅन्डी क्रश चालू आहे. तर होतं, मी पाहिले स्वतः कंपनीमध्ये पण काय करायचं, तुम्हाला प्रमोशन हवं आहे, दॅट इज फाईन, विच इज अ गुड थिंग. तुम्ही काम करताय, इनिशिएट करताय, विच इज अगेन अ गुड थिंग. बट जेव्हा तुम्ही प्रमोशनसाठी अप्लाय करताय, समोरचा व्यक्ती हा पण पाहतो की टीम बिल्डिंग किती आहे. तुम्ही स्वतःहून इनिशिएट करताय, तुमच्याकडे सध्या बकेटमध्ये किंवा पाईपलाईनमध्ये 5 प्रोजेक्ट आहेत किंवा 5 टास्क आहेत, पुढचे 2 टास्क आले, तुम्ही अगेन इनिशिएट केलं की आय कॅन डू दॅट, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. रादर दॅन टेकिंग इट ऑन युअर सेल्फ किंवा तुमच्या हेडवरती घेण्यापेक्षा ट्राय टू डेलिगेट दॅट टास्क किंवा ते 2 टास्क तुमच्या टीम मेंबरला. तुम्ही सिनियर, तुमच्याकडे 2 जण आहेत, बरोबर. तुम्हाला माहिती तुम्ही करू शकता पुढच्या 1 तासामध्ये. बट वेन एव्हर यू आर टेकिंग दोज टास्क, लेट्स से 2 टास्क दॅट यू गाईज आर टेकिंग, यू कॅन डेलिगेट 1 टास्क फॉर अ डिफरंट पर्सन, or probably what you can do, you can delegate that 1 task to a different person and 1 task to a different person. म्हणजे काय होईल, समोरच्या तुमच्या लीडला वाटेल की हा सगळं स्वतःच मलाच करायचं हे सांगत नाही. याच्यामध्ये टीम बिल्डिंग क्वालिटी पण आहे. तो टीमला पण सपोर्ट करतो, टीमला पण काम करायला देतोय, शिकायला देतोय. ह्याचा इम्पॅक्ट पण होतो पॉझिटिव्हली पण. टॉक्सिक बॉसला कसं हँडल करायचं, काय आहे का काही? आता अगेन टॉक्सिक बॉसचे पर्स्पेक्टिव्ह पण वेगळे आहेत. आता मी सगळ्या गोष्टी अगेन जसं नाण्याच्या 2 बाजू असतात, मी पाहिलेत टॉक्सिक बॉस पण असतात. बरेच जण टॉक्सिक बॉस याच्यासाठी म्हणतात कारण की त्यांना लिव्ह अप्रूव्ह नाही करत, त्यांना काम जास्त देत आहेत किंवा त्यांना जास्तच पुश करतायत. ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे. जर पुश करतायत ऑब्वियसली यू विल लर्न अ लॉट ऑफ थिंग्स, यू विल लर्न न्यू टेक्नॉलॉजीज, यू विल हॅव अ लॉट ऑफ थिंग्स दॅट यू कॅन ॲड इन युअर रेझ्युमे अँड डेफिनेटली ॲट द टाईम ऑफ अप्रेझल किंवा हाईकच्या वेळेस. बट आता जर जास्त टॉक्सिक आहे, ट्राय टू अवॉइड इनफॉर्मल टॉक्स. ट्राय टू काउंटर द क्वेश्चन इन द सेन्स की ट्राय नॉट टू काउंटर द क्वेश्चन. समोर जर टॉक्सिक बॉक्स तुला म्हणतोय की यार हे करायचं मला, हे नाही करायचं, तुम्ही म्हणा ओके दॅट इज फाईन, आय लुक इन टू इट, अँड इफ नॉट देन आय डेफिनेटली टेक द हेल्प फ्रॉम द सिनियर्स ऑर प्रोबेबली फ्रॉम समवन एल्स हू इज एन एक्सपर्ट इन दॅट सिच्युएशन. बट बरेच जण काय करतात, समोर ज्यांनी सांगितलं मग समोरचं काय, नाही मला येतच नाही, मग तुम्ही कसं काय देणार मला मी शिकलोच नाही, तुम्ही मला याची केटीच दिली नाही आहे, कसं करणार मी, हे काउंटर क्वेश्चन करतात मुलं. काउंटर क्वेश्चनपेक्षा ते म्हणतो ना आपण उलट उत्तर देणं, ते ट्राय टू अवॉइड दॅट. म्हणजे रिलेशनशिप चांगलं राहील आणि ती गोष्ट पुढं वाढणार नाही. म्हणजे म्हणतो ना आपण एखादं भांडण झालंय, जेवढं तुम्ही कम्युनिकेशन चांगलं करताल तेवढं भांडण लवकर सॉल्व्ह होतं. नॉट जस्ट फॉर्मली, इनफॉर्मली पण, घरच्यांसोबत, मित्रांसोबत, तुमच्या गर्लफ्रेंडसोबत किंवा कोणासोबत पण. दोघांचं भांडण झाले दॅट इज फाईन, ट्राय टू कम्युनिकेट वेल. जेवढं जास्त कम्युनिकेशन करणार, कारण की सगळ्या गोष्टी कम्युनिकेशननी सॉल्व्ह होतात रादर दॅन जस्ट फायटिंग. सर अजून एक येतं की प्रत्येक जणाचं एक कंप्लेंट असते की माझे मॅनेजर मला मायक्रो मॅनेजमेंट करतात, मी किती वाजता जातो, किती वाजता हे करतो, सगळं मायक्रो मॅनेजमेंट होते पूर्ण ऑफिसमध्ये. त्याला कसं मॅनेज करायचं? हे जनरली मी पाहिलं तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही तुमच्या कामासोबत ऑनेस्ट नाही आहे, प्रामाणिक नाही आहे. लेट्स से मॅनेजरने तुम्हाला 2 कामं दिलेत, डेडलाईन होती 2 दिवसाची, तुम्ही ते स्ट्रेच केलं 4 दिवसांपर्यंत. तो स्वतः पाहतोय 10 ते 5 टायमिंग आहे, हा 10ला येतोय पण 4ला जातोय, 5ला जातोय. बट आपली डेडलाईन प्रोजेक्ट खरंच करतोय का, 2 दिवसात खरंच याच्याकडून प्रोजेक्ट होणार आहे का, हे तो पाहतो. आणि तो ऑब्व्हियसली तुम्ही जर 2 दिवसात केलं हे मायक्रो मॅनेजमेंट नाही होणार. रिलेशन अगेन मी जसं म्हटलं, रिलेशन फॉर्मली प्लस इनफॉर्मली बॅलन्स्ड असलं पाहिजे. चांगलं आहे, दॅट इज फाईन, तुम्हाला कोण नाही विचारणार आहे. त्यामुळे जर तो मायक्रो मॅनेज करतोय, टाईमली तू येत नाही आहे, टाईमली जात नाही, दिस इज happening because of your work, the work that you are doing, because of the deadlines, the TAT that you are turn out time. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं रिलेशन पण मॅटर करतं. कारण की मायक्रो मॅनेजमेंट जनरली मॅनेजर्स त्यावेळेस करतात जेव्हा त्याला तुम्हाला टार्गेट करायचं आहे. म्हणजे काय, हा काम करत नाही, जास्त टाईम स्पेंड करतो कॅफेटेरियामध्ये किंवा गेमिंग, फुटबॉल वगैरे असतातच राईट, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. किंवा मग दुसऱ्यांना ब्लेम करतोय, प्रोजेक्ट देतोय, त्याचं काम दुसऱ्याकडून करून घेतोय आणि लवकर पण जातोय, सुट्ट्या घ्या, दॅट्स फाईन, बॅलन्स. ऑब्व्हियसली वर्क तुम्हाला सुट्ट्या का दिल्या, सुट्ट्या घ्यायला. बट तुम्ही जर काम करून जर सुट्ट्या घेताय, कोण विचारणार नाही तुम्हाला. त्यामुळं हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जसं आपण बाउंड्रीज म्हणत होतो ना, सो मॅनेजरसोबत अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या टाळल्या पाहिजे किंवा नाही का एक बाउंड्री लिमिट केली पाहिजे आपल्या स्वतःला? राईट.
जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये अप्लाय करताय, जरी तुमचा मॅनेजर किती पण क्लोज आहे, बरेच जण काय करतात यार, म्हणजे फ्रेंडली वागतात ते. यार लेट्स से आता तुम्ही मॅनेजर आहेत, अभिषेक यार मी ना बऱ्याच दिवसाचं काम करतो इथं, अँड यू ऑल्सो नो की आय एम अ गुड वर्कर, अगेन फ्लेक्सिंग राईट, म्हणजे त्यावेळी तो सांगतोय की मी चांगलं काम करतोय. बरोबर. बट यार मला ना मागच्या 6 महिन्यापासून ग्रोथच भेटत नाही, किंवा मग या सगळ्या गोष्टी मीच विचार करतोय स्विच करायचं, मला 2-3 कंपन्यापासून येतं आहे, किंवा या सगळ्या गोष्टी. हे जर स्टार्टिंगला तुम्ही केलं मॅनेजरसोबत, पॉझिटिव्हली बरेच जण मॅनेजर घेतात. बरेच मॅनेजर काय करणार, तुम्हाला जास्त टास्क देणार, डिपेंडन्सी वाढवणार. डिपेंडन्सी वाढली तर तुमचा लेट्स 2 महिन्याचा नोटीस पिरियड आहे, 3 महिन्याचा नोटीस पिरियड आहे. तुमची समोरची कंपनी तुम्हाला अर्ली जॉईन कर म्हणते, बायआउटला पण रेडी. बायआउट म्हणजे काय ज्यांना माहीत नाही, समोरची कंपनी तुमच्या रोलसाठी पे करून तुम्हाला लवकर हायर करते. बरोबर. तर मग काय करणार, तुम्हाला जो तुमचा मॅनेजर तो लवकर सोडणारच नाही, कारण की डिपेंडन्सी वाढून ठेवली त्यांनी ना ऑलरेडी. तुम्ही त्याला ऑलरेडी सांगून बसलेत मला ऑफर आहे, मला चांगलं पेमेंट भेटते, ह्या सगळ्या गोष्टी. मग तो इंटेन्शनली तुम्हाला डिपेंडन्सी वाढवून ठेवणार, जेणेकरून तुम्हाला अर्ली रिलीज नाही भेटणार. मग हे शेअर करणं टाळा, तुमचे पर्सनल गोष्टी शेअर करणं टाळा. तुम्ही सुट्टी का घेताय, कुठं चाललाय, काय काय केलंय, कुठले टूल्स शिकताय, किंवा बॅकएंडच्या पर्सनल स्टोरीज इन द सेन्स, किंवा ऑफिस गॉसिप्स. ऑफिसमध्ये लेट्स तुम्ही दुसऱ्या टीमसोबत बोलताय. आता बऱ्याचशा मॅनेजरचं काय असतं की दुसऱ्या टीमसोबत पटत नाही बऱ्याचशा मॅनेजरचं, मी पाहिलंय राईट. त्यामुळे तुम्ही हे नका सांगू यार, तुम्ही त्याला सांगताय लेट्स तुमचं अभिषेकचं किरण सोबत जमत नाही, किरण दुसऱ्या टीमचा मॅनेजर आहे, किंवा लेट्स से पंकज सोबत जमत नाही राईट, पंकज XYZ पर्सन मॅनेजर. आता मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही माझे मॅनेजर आहे, यार अभिषेक मला ना पंकज जरा चांगला वाटतोय, जरा मस्त वर्क लाईफ बॅलन्स चालू आहे, त्यांचं काम पण चांगलं आहे. मग आता त्याला तुम्हाला काय वाटणार, यार माझं एवढं क्रॉस आहे त्यासोबत, हा काय त्याची एवढी तारीफ हे करतोय. मग तो एक थॉट निर्माण होऊन जातो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळा. प्रोफेशनली बाउंड्रीज ठेवा आणि इन्फॉर्मली पण बाउंड्रीज राहू द्या. ओके. सो जसं की अजून एक सगळ्यांचा एक डाऊट असतो ना का, म्हणजे सगळ्यांची एक कंप्लेंट असते की मॅनेजरला माझं कामच दिसत नाही. खूप जण मॅनेजर, मी किती काम करतो तरी मॅनेजर मला काही हेच करत नाही, अप्रेज करत नाही, किंवा मग तारीफ करत नाही माझी ग्रुपमध्ये किंवा मीटिंग्समध्ये, नंतर मग दुसऱ्यालाच प्रमोशन भेटतं. मग हे काय चुका वाटतं त्यामध्ये, की आपल्याकडून पण काय चुकतं का? चुकतं ॲक्च्युली, माझ्याकडून पण चुकलं होतं हे. म्हणजे जेव्हा मी फ्रेशर होतो किंवा स्टार्टिंग जेव्हा पण मी काम करायचो, सगळ्यात महत्त्वाचं आहे मेलमध्ये लूप करा. ओके. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे पण काम करताय, भलेही मॅनेजर तुम्हाला पर्सनली काम देतोय किंवा टीममध्ये काम येतंय, ऑब्व्हियसली तुम्ही एखादा रिपोर्ट बिल्ड केला आहे, लेट्स कुठलं काम केलं आहे, तुम्ही ऑब्व्हियसली मेल तर सेंड करणार. बरेच जण काय करणार, डायरेक्टली इंडिव्हिज्युअली त्या पर्सनला मेल सेंड करणार, ज्यांची रिक्वेस्टर ज्याला म्हणतो आपण, त्याला मेल सेंड करणार. बट बाकीच्यांना काय माहिती तुम्ही काम केलंय की नाही. म्हणजे तुमच्या मेलला, तुमच्या लीडला, तुमच्या VPला ट्राय टू ॲड दीज पीपल इन युअर मेल लिस्ट. आयदर CC करा किंवा BCC करा. बट तुम्हाला नेक्स्ट टाइम प्रूफ राहील. जरी मॅनेजर मीटिंगमध्ये म्हटला की आय कॅनॉट गिव्ह यू 15% हाईक, किंवा आय कॅनॉट गिव्ह यू द अप्रेझल दिस इयर बिकॉज यू हॅव टू वर्क ऑन दिस टास्क. तुमच्याकडे प्रूफ आहे, सी आय हॅव डन दिस टास्क, यू ऑलरेडी आर इन दॅट मेल, अँड आय हॅव दिस ऑपॉर्च्युनिटी ऑर प्रॉब्ली द प्रूफ दॅट आय हॅव वर्क ऑन दिस थिंग. म्हणजे मेलमध्ये ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांना कळू द्या, तुमच्या टीमला पण, तुमच्या मॅनेजरला पण, की मी काम केलं आहे. जे आपण जिरा तिकीट्स म्हणतो ते ॲड करा. इवन ॲक्च्युली जिरा तिकीट्स तर होतात क्रिएट, बट बरेच जण ते अपडेट नाही करत आहे. म्हणजे फक्त क्रिएट होतात, अगेन इन प्रोग्रेस किंवा डन, या सगळ्या गोष्टी अपडेट नाही करत, त्या राहू द्यात. तुमच्या DSM कॉल्समध्ये, स्क्रम कॉलमध्ये तुम्ही जे जे करताय ते सगळं सांगा, मेल अपडेट करा, ह्या सगळ्या गोष्टी करत राहा. म्हणजे एक एफर्ट डिटेल्स द्यायला म्हणतो आपण, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक बघितलं मी की खूप जण अंडर एस्टिमेट करतात मॅनेजरच्या राईट्सला. सो काय असतात मॅनेजरचे राईट्स, म्हणजे त्याकडे किती काय काय कंट्रोल असतात, की म्हणजे आपण म्हणतो ना त्याकडे किती पॉवर आहे, मॅनेजरकडे किती पॉवर असते. हां, अच्छा. ॲक्च्युली मॅनेजर काइंड ऑफ तुम्ही म्हणू शकता CM किंवा PM राईट. जेव्हा जसं घरामध्ये आपल्या सगळ्यांचे नाही झालं, 2 भाऊ असतात, त्यात एक मोठा भाऊ जरा जास्तच किंवा लहान भाऊ राईट, डिपेंड करतं. बट मॅनेजरचं काय असतं ना, की मॅनेजरचं जनरली काम हे असतं की तुमच्याकडून काम घेऊन घेणं, आणि हाईकच्या वेळेस जर तुम्हाला हाईक पाहिजे तर तुम्ही किती काम केलं, तुम्ही किती कॅपेबल आहात ते सांगणं. बट मी बऱ्याच जणांचं पाहिलं आहे, लेट्स तुम्ही मॅनेजरसोबत तुमची फक्त रिपोर्ट, आता US बेस्ड कंपनीमध्ये तसं होतं, तुमचा इंडियातला मॅनेजर वेगळा असतो, बट तुम्हाला काम येतं बाहेरून, US वरून. बरोबर. मग तुमचं जनरली काम कोणासोबत चालतं, त्या मॅनेजरसोबत. हा फक्त रिपोर्टी मॅनेजर असतो, राईट. किंवा लेट्स इफ यू आर वर्किंग इन एनी फिनटेक स्टार्टअप, तिथं पण जनरली तसं असतं, रिपोर्टी वेगळा असतो, काम दुसरीकडून येतं. ट्राय टू हॅव द गुड रिलेशनशिप विथ ऑल द मॅनेजर्स दॅट यू गाईज आर वर्किंग ऑन. रिपोर्टी मॅनेजर प्लस ज्याच्याकडून काम येतं आहे. आता ह्या वेळेस ज्यासोबत तुम्ही काम करताय मॅनेजरसोबत, त्यावेळेस हाईक
कोणावर डिपेंड असते ज्याच्यासोबत तुम्ही काम करताय जास्त, तुम्हाला टास्क कोण देते. तुमचा रिपोर्ट मॅनेजर जरी असला बट तुम्हाला टास्क कोणाकडून येते, तुमचा क्लायंट कोण आहे, तुमचा त्या साईडचा म्हणजे US बेस्ड क्लायंट जो आहे तिथला मॅनेजर कोण आहे, सगळ्यांसोबत हे ठेवा. आणि लॉंग स्टोरी शॉर्ट, मॅनेजरच्या राईट खूप असतात. असं समजू ना की याला काय करता येणार, मी डायरेक्ट लीडकडे जाईल, डायरेक्ट VP कडे जाईल. VP पण आधी मॅनेजरला विचारणार काय सांगतोय, हे जे बोलतोय ते खरं आहे का. हा म्हणतोय मला की यांनी काम केलंय बट तू म्हणतो नाही केलं. ते टॉप टू बॉटम अप्रोच असतं. हां राईट. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी. ओके. सो त्यामध्ये अजून आपण जसं म्हणलं ना की कलिग्स बरोबरचं रिलेशन कसं असलं पाहिजे, काय सांगाल. म्हणजे आपले जे टीममेट्स आहेत प्रत्येक जण असं वाटतं की अरे हा तर आपला मस्त एकदम मित्रच आहे, दोस्त झालाय आता. आणि नंतर मग कळतं तुम्हाला पण एक्सपिरियन्स आहे यानेच धोका दिला मागून. तर होतं ते जनरली. मग काय करायचं, आपल्याला आतून पण कळून जातं समोरच्या व्यक्तीबद्दल. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोलताय, किती प्रामाणिक आहे, किती चांगली आहे, इंटेन्शन काय त्या व्यक्तीचं ते कळून जातं. त्यामुळं इंटेन्शन क्लिअर करा आधीच. तुम्हाला पण समजतं की यार याला ह्या गोष्टी ह्या व्यक्तीला किती सांगायचंय. तो मला वाटलं की नाही यार हा नंतर जाऊन थर्ड देणारच आहे मला, त्यामुळं सगळ्या गोष्टी नका शेअर करू. बाउंड्रीज राहू द्या. किंवा ऑफिसमध्ये पण कलिग्ज आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ठीक आहे, त्यावेळेस सगळ्या गोष्टी चालून जातात. बट बाउंड्रीज सेट करा की कुठली गोष्ट मी याला सांगणार, कुठली नाही सांगणार आहे, कुठल्या प्रोजेक्टबद्दल याला सांगायचं आहे. असं नको व्हायला की याला एका प्रोजेक्टबद्दल सांगितलं याने उलट्या हाताने जाऊन मॅनेजरला सांगितलं की मी चांगला केला असता, हे लूप होल्स आहेत, मग प्रोजेक्ट दुसरं जाऊन जातो. ह्या सगळ्या गोष्टी. ओके. सो प्रत्येक टीममध्ये एक साप असतो, साप बरोबर. काय त्यामध्ये कसं आयडेंटिफाय करायचं सापाला. सापाचं माहिती आहे ना तुम्हाला, त्यात रॉकेल वाचल्यावर तो वळवळ करतो. फक्त ते वाचायचं. ओके. आता रॉकेल कसं टाकणार, लेट्स से तो साप निवांत बसलाय. ओके. त्या सापाला लेट्स से बेड आता खाण्यासाठी काहीतरी, खाण्यासाठी इन द सेन्स की आता साप आहे, खाणं म्हणजे काय प्रोजेक्ट शोधतोय. मग काय करायचं, तो प्रोजेक्ट इंटेन्शनली मॅनेजरला सांगायचं की ओके आय थिंक आय हॅव सम बँडविड्थ दॅट आय कॅन वर्क ऑन दिस प्रोजेक्ट. You can also hand over this project to me, or you can hand over this project to Abhishek, or XYZ. Let's say, or you can hand over that project to let's say Aniket. आता अनिकेत साप आहे, मी मला साप म्हणतो आणि तुम्ही प्रोजेक्टवर काम करताय. तर लेट्स से तुम्ही काय म्हणणार मॅनेजरला, आय हॅव दिस बँडविड्थ of 5 days. I can actually work on this task because I already have 3 tasks or 3 projects in my bucket, and as Aniket is working on some different thing, that is fine, you can also give that task to me, it is up to you. अनिकेत सगळं ऐकते शेजारी बसून. हां. मग तो काय म्हणणार तेव्हा, मॅनेजर काय म्हणणार, ओके आय डिस्कस विथ अनिकेत. बरोबर. दुसऱ्या दिवशी जर तो प्रोजेक्ट अनिकेतला गेला तर समजून जायचं साप येतो. आता सगळे असे नसतात, बट दिस इज हाऊ यू टेस्ट, ट्राय अँड टेस्ट एरर ज्याला म्हणतो आपण, राईट. मग अनिकेत हे पण म्हणू शकला असतं की ओके आय एम वर्किंग ऑन सम डिफरंट थिंग, बट ॲज अभिषेक इज ॲक्च्युअली इंटरेस्टेड टू वर्क ऑन दिस प्रोजेक्ट, दॅट इज फाईन, यू कॅन हँड ओव्हर दिस टास्क टू दॅट गाय. आय एम ओके विथ दॅट, आय कॅन टेक द नेक्स्ट प्रोजेक्ट पॉझिटिव्हली. बट त्यांनी म्हटलं आहे त्याच्याकडे ऑलरेडी 5 प्रोजेक्ट आहेत, त्याला पाणी प्यायला टाईम नाही, तरी पण म्हणते नाही मलाच द्या. ह्या सगळ्या गोष्टी, दिस इज हाऊ यू टेस्ट. आणि ते आपण जसं म्हणलं ना की आपल्या काही गोष्टी ज्या पर्सनल ते मॅनेजरला जाऊन सांगणं, हे पण एक वेगळ्या टाईपचा एक साप असतो. सो ह्या सापावर कसं आयडेंटिफाय करायचं पटकन, कारण की अशा काही गोष्टी आपण मॅनेजरबद्दल बोलून जातो बोलता बोलता, आपल्याला वाटतं हा पर्सन खूप ट्रस्टवर्दी आहे आणि तोच खरं तर आपली लावत असतो, तोच थर्ड देतो नचाव. मग काय करायचं, तुम्ही एखादी गोष्ट सांगितली एका जणाला, तुम्हाला माहिती मी ह्याच गोष्टीला व्यक्तीला सांगितली फक्त, बरोबर, अजून कोणालाच नाही. लेट्स से अभिषेकनी अनिकेतला सांगितली एखादी गोष्ट, तुमची पर्सनल गोष्ट. आता ती पर्सनल गोष्ट तुम्ही सांगितली, मॅनेजरकडे तुम्ही गेलेत, म्हणजे तुम्ही नाही मी गेलो, मी तर मॅनेजरला सगळं सांगितलं. नेक्स्ट टाइम जेव्हा तुमची मीटिंग होईल, मॅनेजरनी समहाऊ तुम्हाला असं इंटेंट आलं की सबकॉन्शियस माइंडनी हे क्लिअर झालं की यार मी ही गोष्ट फक्त अनिकेतला सांगितली होती, यांना कसं काय कळली. मग ते जज नाही म्हणता येणार, ॲनालिस्ट ऑब्झर्व करावं लागतं की मी फक्त अनिकेतला सांगितली, मॅनेजरला कसं काय कळली, ऑब्व्हियसली अनिकेतने सांगितली असणार. बरोबर. म्हणजे तुम्ही काय डिसाईड केलं, काय कुठल्या पॉईंटवर आले, काय डिस्कस केलं की कोणाला किती सांगायचं. हां, तुम्ही जे सांगताय ते अनिकेत जाऊन सगळ्यांना सांगते. तुम्ही भलेही गोष्ट पंकजला पण सांगितली, पंकज जाऊन सांगत नाही, अनिकेत जाऊन सांगतोय. बट आता तुम्ही दोघांना सांगितली, ओळखणार कसं, ऑब्व्हियसली अगेन इंटेन्शन. हे चांगल्या वेळेने पण आपल्याला काही ट्रिक करून हे करता येईल का, इन अ वे. एक्झाम्पल म्हणजे नाही का, आपण समजा आता हा सापच आहे पण ह्याला पण अडकवायचं आहे, असं काही ह्याला पण कळलं पाहिजे की बस मला कळलं की तू काय काय करतोय ते. अच्छा, हां,
इन अ वे की तुम्ही म्हणताय दूध पाच घालायचं. अच्छा, मग सी अगेन आता तुम्ही कसं याला म्हणजे तुम्ही म्हणताय की आता आपल्याला माहिती हा साप आहे, बरोबर. आपल्या सगळ्या गोष्टी बॅकएंडला जाऊन सांगतोय किंवा आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी हे करतोय. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला इथं तुम्ही शांत पण राहू शकता, बरोबर. किंवा जर एक असं ना सेल्फ Backfire करायचं. हा किंवा बॅकफायर करू शकता. तुमच्यावर येतंय आपला जो सेल्फ म्हणतो ना आपण, त्याच्यावर येतंय इस्टीमवर, हा सेल्फ इस्टीम. हा सेल्फ इस्टीम पण आहे, किंवा मग आपण म्हणतो ना की आपला सेल्फ कॉन्फिडन्स पण आहे, किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, किंवा बऱ्याचशा गोष्टी काय लोकांना काय वाटतं की यार हा माझ्याबद्दल वाईट कसं काय बोलला, मी काही केलं पण नाही. बरोबर आहे. राईट, त्याला बरेचसे इंग्लिश शब्द आहेत. त्यामुळं जर तो करतोय एकदा तुम्ही त्याला काउंटर देऊ शकता, बॅकफायर, दॅट्स फाईन. बट तुम्हाला जर कुठं तरी वाटतंय असं की हा यार नाही आता जरी असं केलं तर मला याचं लॉंग टर्म मध्ये इम्पॅक्ट होईल, मग त्याला तिथंच क्लिअर करा, तिथंच बॅकफायर करा. बरेचसे जण ते टाळतात, टाळू पण शकतात, नाही पण टाळू शकत. आणि पर्सनल लाईफ आपण म्हणलं की कितपर्यंत डिस्कस केले पाहिजे, काय सांगाल? म्हणजे काय जण पूर्ण EMI मी किती येईन, माझा किती पगार येईन, मला किती हे सगळं सांगत बसतात, मग कुठेतरी ते काय प्रॉब्लेम येतात पुढे जाऊन. त्याच्या नंतर जाऊन बॅकफायर कधी होतं, जेव्हा अप्रेझलच्या वेळेस तुम्ही त्याला सगळे हाईक वगैरे सांगितले, तो जज करतो हाईक किती तुमची, तो भलेही काम जास्त करतोय पण त्याला सॅलरी कमी, तो जाऊन काय सांगणार, यार आय एम वर्किंग अ लॉट, मी एवढ्या प्रोजेक्टवर काम करते, माझी सॅलरी एवढीची, अँड आय गोट टू नो की अनिकेत सॅलरी इज इन बिटवीन दिस रेंज, वाय इज गेटिंग अ लॉट ऑफ सॅलरी. मग हे नंतर बॅकफायर होतं. मग त्यावेळेस तुमच्या हाईकला पण प्रॉब्लेम येऊ शकतो, त्याला जास्त हाईक भेटेल, तुम्हाला कमी भेटेल. आणि बरेचसे सिच्युएशन पण असतात असे की ते नंतर मग तुमच्या प्रमोशनच्या वेळेस तुम्हाला एखादी कंपनी स्विच करायची, तुम्ही एखाद्या मित्राला सांगितलं, मग तो जाऊन मॅनेजरला सांगणार हा कंपनी स्विच करतोय, मग अगेन तोच लूप, नोटीस पिरियड, अर्ली रिलीज, सगळ्या गोष्टी. तो माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की जसं की कॉर्पोरेटचं वर्ल्ड आहे, बरोबर, आपण एक जंगल म्हणूया, कॉर्पोरेटच्या जंगलाचे काही रूल्स आहेत का? आहेत, बरेच आहेत, मी सांगतो. सगळ्यात पहिला रूल, ऑलवेज सेंड अ मेल, म्हणजे जे पण तुम्ही काम करताय त्याच्याबद्दल तुमचा मेल गेलाच पाहिजे. दुसरं, CC, ऑलवेज कीप युअर स्टेक होल्डर्स किंवा तुमचे जे मॅनेजर आहे ते CC मध्ये ठेवा. तिसरं, रिप्लाय ऑल जेव्हा तुम्ही करताय, ते एखादा प्रोजेक्ट तुमचा मेल ट्रेल चालू आहे किंवा थ्रेड चालू आहे, रिप्लाय ऑलच्या वेळेस अंडरस्टँड करा की तुम्हाला काय बोलायचं आहे. तुम्ही फॉर्मली जर तुमच्या मॅनेजरसोबत बोलताय, हे पण लक्षात ठेवा, सगळे ते पाहणार आहेत, जरी इन्फॉर्मली असाल तरी. त्यामुळं बी कॉन्शियस. आणि त्यानंतर नेक्स्ट रूल इज ट्राय टू से नो, नाही म्हणायचं शिका. बरेच जण काय करतात की आता बरेच जणांचं काय करतात की रूडली नाही म्हणतात, नाही यार मला हा प्रोजेक्ट नाही जमणार, मला टाईम नाही. प्रोफेशनली बोला की हाय अभिषेक, आय एम वर्किंग ऑन दिस टास्क राईट नाऊ, आय हॅव 5 थिंग्स इन माय बकेट अँड आय डोंट थिंक आय कॅन गिव्ह अ लॉट ऑफ टाइम टू दिस टास्क, यू कॅन हँड ओव्हर दिस टास्क टू प्रॉब्ली अनिकेत ऑर समवन एल्स अँड आय विल डेफिनेटली लुक इन टू इट इफ देर इज एनिथिंग. प्रोफेशनली सांगा. तर हे काही रूल्स आहेत. आणि बरेच अजून पण आहेत. लेट्स से जेव्हा तुम्ही HR सोबत कॉल करताय किंवा HR फॉर दॅट मॅटर कलिग सोबत काम करताय, अगेन त्या बाउंड्री सेट करा, जसं आपण याच्यावर सगळं बोललो होतो. कॉर्पोरेटमध्ये येण्याआधी एवढं लक्षात ठेवा, रूल्स काय नाही, रूल्स तर आहेतच, बट तुमचा माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला ड्रेंड पण होणार, तुम्ही ड्रेंड आउट पण होऊन जाणार बऱ्याचशा गोष्टी करता करता, तर त्यामधून तुम्ही कसं बाहेर येताय, पॉझिटिव्हली कसं घेताय, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर आपण जसं की एक पॉईंट आपला राहिला होता की साईड हसल असली पाहिजे का, कारण की खूप जण जॉब करतात, IT जॉबमध्ये चांगलं पॅकेज आहे, मला काहीच होऊ शकत नाही असं एक अज्युम करतात खरं तर, की मी एक चांगल्या पोझिशनला आहे त्यामुळे मला गरज नाहीये. मग कुठेतरी मग ले ऑफ येतो, मग त्यानंतर कुठेतरी जॉब गेल्यानंतर मग कळतं की अरे आता मी काय करू. सो याच्यासाठी साईड हसल म्हणून काय काय करू शकतो, काय काय ऑप्शन्स आहेत आजच्या काळात, काय आहेत का तुमच्याकडे? ॲक्च्युली साईड हसल डिपेंड, आता हे ऑब्व्हियसली डिपेंड करणार इंडिव्हिज्युअलवर. बरोबर. कुणाला जास्त स्ट्रगल इन द सेन्स की लाईफस्टाईल कशी हवी स्वतःला. बरेचसे जण काय करतात, अगेन मी कुणाला ब्लेम करत नाहीये, डिस्क्लेमर, बट काहींचं असं नाही की मी जर 50,000 1 लाख कमवतोय, माझी सगळी जिंदगी चांगली चालली किंवा लाईफ चांगली चालू आहे, खुश आहे, दॅट इज फाईन. कारण की प्रत्येकाची आता कसं झालंय की 25 किंवा 24 जेव्हापासून लॉकडाऊन उघडले, सगळ्यांच्या गोष्टी चेंज झाल्यात. लाईफस्टाईल सोशल मीडियामुळे पण बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यात. आपल्याला चांगली लाईफस्टाईल हवी, अँड दॅट इज देर इज नो हार्म इन दॅट, राईट. कारण की आपल्याला पण वाटतं चांगली लाईफस्टाईल हवी. जर तुम्हाला तसं वाटतंय, साईड हसल स्टार्ट करा, नक्की करा. प्रायमरी सोर्स ऑफ इन्कमवरून काही होत नाही. जर तुम्हाला चांगली गाडी घ्यायची, ड्रीम कार घ्यायची, ऑब्व्हियसली तुम्हाला साईड हसल करावे लागतील.
कारण की जर तुम्ही सॅलरीड आहात, सॅलरीड पर्सन, तुम्हाला टाईम देता येणार नाही आहे, तुम्हाला तुमच्या गोष्टीवर ज्या तुम्हाला गोष्टी आवडतात आहे त्या करता येणार नाही आहे. अगेन जर वर्क लाईफ बॅलन्स चांगला आहे करता येईल, ब्लेम करत नाही आहे मी, डिस्क्लेमर. बट जर तुम्हाला असतं ना की यात आतून असतं एक नाही यार प्रायमरी सोर्स कम भले मी 1-2 लाख कमवतोय, बट मला एक साईड हसल पाहिजे ज्याच्या थ्रू मी माझे स्वप्न किंवा माझे गोल्स आहेत, माझी जे पण ड्रीम कार आहे किंवा सगळ्या गोष्टी त्या घ्यायच्यात, त्याच्यासाठी साईड हसल करावेच लागतील. अँड दॅट्स व्हॉट आय एम डुईंग अ लॉट ऑफ साईड हसल्स. आणि आता तुम्ही जसं विचारले की कुठले साईड हसल करणार, एक्सपिरियन्स्ड गाय आहे, वर्किंग प्रोफेशन, 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, काय करू शकतो. साईड हसलमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. फ्रीलान्सिंग आहे, बरोबर, कन्सल्टेशन आहे, तुमचा कन्सल्टिंग बिझनेस स्टार्ट करू शकता, तुम्ही तुमचा कोचिंग बिझनेस स्टार्ट करू शकता, तुम्ही तुमचा ई-कॉम वेबसाईट पण स्टार्ट करू शकता, अफिलिएट मार्केटिंग. बट सध्याला अफिलिएट मार्केटिंग आणि ई-कॉम थोडंसं बूमिंग नाही आहे सध्या. 25 मध्ये कन्सल्टेशन, कोचिंग बिझनेस अँड देन कन्सल्टिंग, स्टार्टिंग अ न्यू बिझनेस इन दॅट इरा ऑर फ्रीलान्सिंग, हे 3 ते 4 डोमेन असे आहेत जिथं तुम्ही तुमचे दिवसाचा अर्धा तास तरी दिला, ऑर प्रॉब्ली एका आठवड्याचे 2 तास जरी दिले, 2-3 तास, तरी तुम्ही मंथली रेव्हेन्यू तुमचा 50 ते 1 लाख मिनिमम अचीव्ह करू शकता. अँड देन द मोर यू गिव्ह द मोर यू अर्न. म्हणजे तुम्ही 1 लाख, 2 लाख, 3 लाख, मी असे पण व्यक्ती पाहिल्यात ऑलरेडी. मी ज्या क्लायंटसोबत काम करत होतो त्याला पण त्यांचा बिझनेस स्टार्ट करायचा होता, कोचिंग बिझनेस. सो अँड सो बेसिकली आय न्यू की कसं काय करायचं, बिझनेस का स्टार्ट करायचं, कारण मी ऑलरेडी पर्सनल ब्रँड बिल्ड केले होते लिंक्डइन. त्यामुळे मग तो आय हेल्प दॅट गाय, तो डेटा इंजिनियर होता, तो पण वर्किंग प्रोफेशनलच आहे, राईट. मग त्याला काय करायचं होतं, त्याचं कोचिंग बिझनेस स्टार्ट करायचं होतं, त्याला जेवढं पण येते ते मुलांना शिकवायचे होते या सगळ्या गोष्टी. सो वी स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट बिझनेस. वी स्टार्टेड बिल्डिंग अ लँडिंग पेज, फनल बिल्डिंग, ऑटोमेशन अँड एव्हरीथिंग फ्रॉम स्क्रॅच. अँड इन द नेक्स्ट 60 to 90 days वी हिट 1 lakh revenue or probably like 1.2. And if I'm not wrong, right now he's at 1.5 lakhs. So it is up to how you do it. तुमच्यामध्ये ते आतून पाहिजे की यार मला काहीतरी करायचं आहे. याची तुम्हाला लाईन माहिती असेल, ती मी बऱ्याच वेळेस म्हणतो, 1+ची, आय थिंक नेव्हर सेटल आहे, 1+. बरोबर, नेव्हर सेटल. ती लाईन माझ्यामध्ये आहे. मला सेटल कधीच नाही व्हायचंय. म्हणजे काय, मला आता मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आहे 4-5 वर्षांपासून. मी ऑफिस करून येतो आणि जर काय केलं नाही तर मला असं वाटतं भले मी ऑफिसमध्ये 10 तास काम करतोय, 9 तास काम करतोय, मला वाटतं मी प्रोडक्टिव्ह काही केलंच नाही जर मी माझ्या साईड हसलवर काम करत नाही तर. भलेही मी घरी येऊन अर्धा तास काम करतोय साईड हसलवर, किंवा मी बिझनेस बिल्ड करतोय, किंवा कॉन्टेंट शूट करतोय, किंवा इंस्टाग्राममध्ये DM करतोय, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या करतोय, ते मी अर्धा तास जरी केलं तर मला वाटतं हा आजचा दिवस चांगला गेलाय. ते गिल्ट राहतं नाही तर मला, म्हणजे माझ्यात ते आता ऑलरेडी ते झाले. अगेन मी फ्लेक्स नाही करायचं की मी सांगत नाही मी चांगला आहे, मी सगळं करतोय, बट ते असतं ना आतून की यार काहीतरी करायचं जीवनामध्ये किंवा लाईफमध्ये, चांगली लाईफस्टाईल हवी. म्हणजे आपल्या आईवडिलांना किंवा पॅरेंट्सला किंवा जे पण आपला लाईफ पार्टनर आहे, ज्यासोबत आपण लग्न करणार आहे, किंवा त्यांच्यासोबत चांगलं आयुष्य जगायचंय. परत नंतर प्राइस टॅग पाहायची वेळ नाही आली पाहिजे कुठलीही गोष्ट घ्यायच्या वेळेस. त्या सगळ्या गोष्टी अगेन प्रायोरिटीज तर तुम्हाला करायचं आहे, आय वुड से, कारण की सध्या मार्केटमध्ये लेऑफ्स वगैरे चालू आहेत. बरोबर. ऑलरेडी मायक्रोसॉफ्टनी काढले, TCS आहे, इंटेल, डेल, ऑब्व्हियसली कंपन्या दर वर्षाला, दर महिन्याला सध्या चालू आहे लेऑफ्स. जर तुमचं साईड हसल आहे तुमच्याकडं, जरी तुमचा प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम बंद झाला, साईड हसलवरून तर तुम्हाला येते, भले 30-40 हजार येतात, 50,000 येतात, मिनिमम आय एम टॉकिंग अबाउट इन द बिगिनिंग, तरी तुमचं लाईफस्टाईल चालू आहे ना, राईट. तर तुम्ही जॉब गेला तर तुम्ही अप्लाय करा, तोपर्यंत हे साईड हसल चालू करा. आणि जर तुमची अर्निंग चांगली आहे, तुम्हाला वाटतंय की ह्या अर्निंगमध्ये माझं सगळं लाईफ होऊ शकतं, जॉब सोडा, बिझनेसवर स्केल अप करा, बिझनेस स्केल करा, फोकस मोर ऑन युअर कोचिंग बिझनेस ऑर प्रॉब्ली व्हॉट एव्हर युअर डुइंग. बट हा साईड हसल असलं पाहिजे, हवं, असं माझं मत आहे ॲटलिस्ट. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा थँक्यू सो मच, तुम्ही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन माझ्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवली. थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम. अँड अगेन म्हणजे अगेन ॲज आय टोल्ड यू की हा पहिला पॉडकास्ट आहे. आय होप की आय ट्राय टू गिव्ह अ लॉट ऑफ व्हॅल्यू, अ लॉट ऑर प्रॉब्ली अ बिट. 1%, 2% लोकांना जरी हेल्प झाली किंवा जे पण हे पॉडकास्ट पाहत आहेत, आय होप दे विल डेफिनेटली गेट सम इन्फॉर्मेशन ऑन the task, on the podcast that we are doing right now, and definitely they can reach out to me if they need anything in terms of building or entrepreneurship, businesses or job or career, side hustles, everything, because I have lined up a lot of things for the next few months. I'm working on few things. बरेच जण म्हणतात की यार मला कन्सल्टेशन करायचं आहे, किंवा मला हा बिझनेस करायचा, किंवा मला जॉब लागत नाही. हा जो सगळा लूप आहे तो कुठं येऊन जातो, ले ऑफचा येऊन जातो. यार मला जॉब लागत नाही, मला जॉब लागलाय, मला ले ऑफ झालाय, काय करायचं. हा लूप कसा कनेक्ट करायचा, तो डॉट, त्याच्यावरती माझं काम चालू आहे सध्या. जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांना जर काही स्टार्ट करायचं आहे बिझनेस किंवा सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती काम चालू आहे. इन द नेक्स्ट प्रॉब्ली 1 to 2 months आय लॉन्च फ्यू थिंग्स.
सो या देर आर लॉट ऑफ थिंग दॅट आर लाईन अप. थँक्यू सो मच.